गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चरला आपण पार्शियल फ्रॅक्शनचे काही एक्झाम्पल बघितले. त्याच्यामध्ये तुम्हाला नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टरचे एक्झाम्पल मी सांगितले होते. आता नॉन रिपीटेडचा एक फॉर्मॅट झाला आपला, पण रिपीटेड फॅक्टर असले तर त्यावेळेस तुम्ही काय करणार. त्यासाठी आपल्याला सेम एक्सरसाइज 3.4 त्याच्यातलं एक्झाम्पल नंबर 13 की ते रिपीटेड लिनियर फॅक्टरचं एक्झाम्पल आहे की ज्याच्यामध्ये एक फॅक्टरचा स्क्वेअर दिलेला आहे. याचा अर्थ काय, स्क्वेअर असेल क्यूब असेल याचा अर्थ तो फॅक्टर रिपीटेड आहे. ओके, मग रिपीटेड असेल तर त्यावेळेस आपण काय करणार. आता इथं इंटिग्रेशन 3x - 2 अपॉन x+1 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू x+3. आता पहिली ट्रिक्स जर कॉमन, नंबर ऑफ फॅक्टर इक्वल टू नंबर ऑफ कॉन्स्टंट. आता x+1चा स्क्वेअर म्हणजे 2 फॅक्टर झाले आणि हा एक तिसरा म्हणजे 3 तुमचे कॉन्स्टंट आले पाहिजे. ओके, म्हणून आपण 3 कॉन्स्टंट घेतले A B C. फक्त या ठिकाणी जो फॅक्टर लिनियर आहे x+3 तो आपण पहिले या ठिकाणी a चे अपॉन खाली डिनॉमिनेटरला लिहिला. पण या रिपीटेड फॅक्टरचं काय करायचं, पहिल्या वेळेस b अपॉन त्याची पॉवर असेंडिंग पॉवरने ते लिहित जायचं. असेंडिंग पॉवरने म्हणजे काय की x+1 x+1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता स्क्वेअर असल्यामुळे फक्त स्क्वेअरपर्यंत नेलं, पण क्यूब असता तर आपण या ठिकाणी परत डी केला असता आणि खाली इथं क्यूबचा तो फॅक्टर लिहिला असता. म्हणजेच काय की असेंडिंग पॉवरने तुम्ही ते फॅक्टर लिहिणार. ओके, आता असेंडिंग पॉवरने लिहिले की त्याच्यानंतर सेम ट्रिक्स की हा जो डिनॉमिनेटर आहे तो डिनॉमिनेटर थ्रू आउट प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं. मग मल्टिप्लाय करताना आता इथं पहिल्या ठिकाणी मल्टिप्लाय केला आपण, तो डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे फक्त वरती काय आला, फक्त तुमचा 3x - 2. म्हणजे या ठिकाणी 3x - 2 उरला. इथं x+3 जो फॅक्टर आहे तो कॅन्सल होऊन जाईल आणि उरलेला x+1 ब्रॅकेट स्क्वेअर उरेल. इथं x+1 एकच ब्रॅकेट कॅन्सल होईल, एक ब्रॅकेट उरेल आणि x+3 उरेल. आणि इथं x+1 ब्रॅकेट स्क्वेअरचा फॅक्टर कॅन्सल होईल, x+3चा फॅक्टर उरेल. ओके, म्हणजे या ठिकाणी प्रत्येक त्या कॉन्स्टंटला आपण इथं मल्टिप्लायर फॅक्टर्स लिहिले. आता याला जी आहे इक्वेशन सेकंड द्यायचं. ओके, आणि या सेकंडमध्ये काय करायचं, रिपीटेड असेल तर एक टर्म आपण ठेवतो. ओके, आणि त्या ठिकाणी जे फॅक्टर्स असेल त्या फॅक्टर्सची 1 बाय 1 व्हॅल्यू 0 ठेवून द्यायची. मग पहिला x+1 आपण 0 ठेवला म्हणजे xची व्हॅल्यू -1 आली आणि ही कुठे ठेवायची, इक्वेशन 2 मध्ये. ओके, का ठेवायची, आपल्याला कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू काढायची आहे म्हणून. ओके, मग आता xची व्हॅल्यू -1 आपण इथे ठेवली. सो 3 × -1 -3 झाला -2 विच इज इक्वल टू जिथं x+1 आहे ती व्हॅल्यू 0 होणार, x+1 आहे ती व्हॅल्यू 0 होणार. फक्त इथं एक्सच्या ऐवजी -1 ठेवला आणि -1 + 3 काय होऊन जाईल, -1 + 3 + 2 आणि 2 × c काय होऊन जाईल तो 2c. ओके, आणि या साईडला काय झालं -3 - 2 -5. ओके, आता c इक्वल टू हा 2 मल्टिप्लायर आहे इकडे पाठवला तर काय होईल तो डिवाइड होईल. म्हणजेच त्या ठिकाणी c ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला -5/2. ओके, सेम थिंग्स. आता सेकंड फॅक्टर काय आहे तुमच्याकडे, x+3 = 0. x+3 = 0 याचा अर्थ काय, x = -3 आणि x = -3 इथं इक्वेशन सेकंडमध्ये ठेवला तुम्ही. म्हणजेच काय होईल 3 × -3 -9 आणि -2 विच इज इक्वल टू आता जिथं जिथं x+3 आहे तिथं तिथे व्हॅल्यू काय होऊन जातील, 0 होऊन जातील. म्हणजे फक्त a ची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला, x ची व्हॅल्यू -3 ठेवली तर -3 + 1 -2 -2चा स्क्वेअर +4 +4 a = -11. ओके, सो a = -11/4 म्हणजे a ची व्हॅल्यू काय आली -11/4. आता याच्यानंतर आपण काय करणार, त्या ठिकाणी एक व्हॅल्यू आपल्या मनाची ठेवायची आणि मनाची ठेवताना लक्षात ठेवायचं की 0 चूज करायचा, का की आपल्याला कॅल्क्युलेशन इझी होतील म्हणून. ओके, मग एक्सची व्हॅल्यू 0 ठेवली कुठं, इक्वेशन सेकंडमध्ये. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 0 × 3 0 -2 विच इज इक्वल टू इथं एक्सची व्हॅल्यू 0 ठेवली, 0 + 1 1 1चा स्क्वेअर 1 1 × a बरोबर. इथं 0 + 1 0 + 3 3 × 1 3 3 × b 3b. इकडं बघा 0 + 3 3 3 × c 3c. ओके, आता याच्यामध्ये a आणि c आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. त्या a आणि c च्या व्हॅल्यू याच्यात पुटअप केल्या. पुटअप केल्यानंतर इथं बघा डिनॉमिनेटरला एका ठिकाणी 4 आहे एका ठिकाणी 2 आहे. मग त्याला आधी सेम करून घ्यायचं. मग 2 ला 4 करण्यासाठी 2 ने मल्टिप्लाय केला, 15 × 2 13 30 आणि 2 × 2 4 झाला. ओके, आणि यांची ॲडिशन केली -11 - 30 इट इज -41/4. -41 या साईडला पाठवा तुम्ही, तुम्हाला ते मिळेल पॉझिटिव्ह 41/4 इंटू या 2 ला डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे 1 असेल, 1 ला 4 करायचं आहे मला म्हणजे 4 ने मल्टिप्लाय केलं. 4 × -2 -8/4 × 1 4 म्हणजे 41 - 8 तुम्हाला मिळाला आणि 41 - 8 काय झाला 33.
परत 3b आहे, 3 मल्टिप्लायर आहे, इकडे पाठवा, डिवाइड होईल म्हणजे 33/3 11 होऊन जाईल आणि अपॉन हा उरलेला 4 म्हणजे b ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला 11/4. a b c मिळाले की ते ज्या व्हॅल्यू आहेत त्या a b c च्या व्हॅल्यू तुमच्या इंटिग्रेशन i मध्ये पुटअप करताना त्या ठिकाणी त्या टर्मच्या ऐवजी ही टर्म्स ठेवायची असतात आणि ही टर्म ठेवताना ए बी सीच्या ज्या व्हॅल्यू आपण काढलेल्या आहेत त्या ठेवायच्या आणि ज्या ए बी सीच्या व्हॅल्यू आहेत त्या ऑलरेडी कॉन्स्टंटच असतात म्हणून त्या इंटिग्रेशनच्या बाहेर आपण डायरेक्टली ही स्टेप न लिहिता तुम्ही ही स्टेप लिहिली तरी चालते. ओके, आता इथं -11/4 ए ची व्हॅल्यू ती कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर उरलेलं 1/x+3 विथ रिस्पेक्ट टू dx. बी ची व्हॅल्यू परत तुमच्याकडे 11/4 कॉन्स्टंट बाहेर इंटिग्रेशन ऑफ उरलेलं इथं 1/x+1 -5/2 कॉन्स्टंट तो बाहेर घेतला इथं सी च्या अपॉन होतं x+1 ब्रॅकेट स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू dx. आता हा ब्रॅकेट स्क्वेअर डिनॉमिनेटरला पॉझिटिव्ह आहे, न्यूमरेटरला पाठवला तर -2 होऊन जाईल आणि x⁻² यांचा फॉर्म्युलानुसार यांची व्हॅल्यू -2 घेणार आणि तो फॉर्म्युला आपण यूज करणार. आणि अजून एक फॉर्म्युला कोणता आला इथं 1/x चा वी नो इंटिग्रेशन ऑफ 1/x log x आणि त्या ठिकाणी -11/4 log ऑफ x+3 कारण की 1/x चा फॉर्म्युला आहे आपल्याकडे log ऑफ x. ओके, आणि त्याच्यानंतर परत हा सेकंड टर्म 1/xच आहे म्हणजे परत log ऑफ x चा फॉर्म्युला आणि इथं फक्त x⁻² जी टर्म आहे ती वरती न्यूमरेटरला पाठवली तर -2 -2 +1 -1 आणि खाली -2 +1 -1 होईल आणि इथं प्लस प्रत्येकाचा कॉमन कॉन्स्टंट c घेतला. आता फक्त एक रूल आपण इथं टाकला नाही टाकला तरी चालेल, n log m हा n जो असतो तो वरती इंडेक्सला जातो. ओके, n log m = log ऑफ m⁻n म्हणजे -11/4 आपण वरती इथं रेस्टूला पाठवला, हा 11/4 इथं ब्रॅकेटच्या रेस्टूला पाठवतर 11/4 आणि हा मायनस आणि हा खालचा डिनॉमिनेटरचा मायनस काय होईल तो प्लस होऊन जाईल. ओके, म्हणून +5/2 आणि हा x+1 ब्रॅकेट असतो -1 + c याला तुम्ही डिनॉमिनेटरला पण पाठवू शकता, तो प्लस होऊन जाईल. ओके, नाही पाठवला तरी चालेल आणि अशा प्रकारे तुमचं रिपीटेड जर फॅक्टर असतील तर ते तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. आता फ्रेंड्स याच्यामध्ये काही वेळेस तुम्हाला काही डिफरंट फॉर्मॅट दिलेला असतो. डिफरंट फॉर्मॅट म्हणजे काय की त्या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला फॅक्टर्स दिसत नाही, मग डायरेक्टली फॅक्टर्स दिसत नाही त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन करायचं असतं आणि तिथं काहीतरी सबस्टिट्यूशन केल्यानंतर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळतंय का, फॅक्टर्स मिळत आहेत का असा विचार करायचा असतो. पण सबस्टिट्यूशन जर तुम्ही केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा डेरिव्हेटिव्ह पण ॲडजस्ट करायचा आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके, आणि तरच आपण त्या ठिकाणी सबस्टिट्यूशन करू शकतो. आता इथं बघा साइन आहे कॉस आहे पण आपल्याला इझिली माहिती आहे साइनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, कॉस असतो. म्हणजे या ठिकाणी आपण साइनची व्हॅल्यू टी ठेवू शकतो कारण की इथं डायरेक्टली आपल्याला दिसत आहेत का फॅक्टर्स नाही दिसत आहे, म्हणून आपण काय करणार की या ठिकाणी साइनची व्हॅल्यू टी ठेवली, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन कॉस डेरिव्हेटिव्ह ऑफ टी dt/dx इथं आपण इकडे पाठवला. याचा अर्थ काय की कॉस dx च्या ऐवजी आपण फक्त काय ठेवणार dt आणि जिथं साइन आहे तिथं काय ठेवणार टी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा इथं की या ठिकाणी डिनॉमिनेटरला साइन आहे पण इथं कॉस स्क्वेअर आहे आणि कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याकडे इथं आपल्याला मिळाली नाही. मग आपण अशा वेळेस काय करणार की आपल्याला एक स्टँडर्ड आयडेंटिटी माहिती आहे. कोणती स्टँडर्ड आयडेंटिटी, sin² x + cos² x ची व्हॅल्यू आपल्याकडे काय असते 1 असते आणि याच्यावरून आपण cos² ची व्हॅल्यू काय करू शकतो 1 - sin² करू शकतो आणि 1 - sin² केलं तर साइनची व्हॅल्यू आपल्याकडे इथं आपण सबस्टिट्यूट केलेली आहे टी, म्हणजे त्या ठिकाणी इझिली आपण त्याचं चेंज करू शकतो. बरं, म्हणून आपण काय करणार की या ठिकाणी I = इथं 3 साइनच्या ऐवजी टी -1/5 4 साइनच्या ऐवजी टी, फक्त इथं cos² टाकला तुम्ही 1 - sin² आणि 1 - sin² म्हणजे 1 - t² आणि इथं cos dx च्या ऐवजी dt ठेवला. ओके, आता इथं हा जो मायनस साइन आहे तो इथले ब्रॅकेटचे साइन चेंज करून टाकेल, मग +1 चा -1 होऊन जाईल, -sin² होता -- sin² पण साइनची व्हॅल्यू टी म्हणून +t² होऊन जाईल. आणि या ठिकाणी हे जे इक्वेशन आहे ते सॉल्व्ह झाल्यानंतर कसं मिळेल मग तुम्हाला हा t² आधी लिहून घेतला मी इथं
-4t लिहिला आणि 5 - 1 काय मिळेल तुम्हाला 4 मिळेल. आता हे जे आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टराइज तुम्ही करू शकता, ज्याचं मल्टिप्लिकेशन 4 ॲडिशन -4 असे कोणते फॅक्टर आहे -2 -2 म्हणजे तुम्हाला परत रिपीटेड फॅक्टर मिळाला कोणता t - 2 t - 2 म्हणजे t - 2 चा ब्रॅकेट स्क्वेअर. आणि रिपीटेडला मी आत्ताच मागचं एक्झाम्पल घेतलं की नंबर ऑफ फॅक्टर इक्वल टू नंबर ऑफ कॉन्स्टंट म्हणजे आपण या ठिकाणी ही टर्म कन्सिडर करणार 3t - 1 अपॉन t - 2 ब्रॅकेट स्क्वेअर विच इज इक्वल टू इथं a अपॉन असेंडिंग पॉवरने लिहिला पहिला फॅक्टर t - 2 b अपॉन दुसरा फॅक्टर t - 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता याच्यानंतर आपण काय करणार की थ्रू आउट इथला डिनॉमिनेटर मल्टिप्लाय करतो. मग मल्टिप्लाय करा, मल्टिप्लाय केल्यानंतर एक ब्रॅकेट कॅन्सल होईल, उरेल इथं a × t - 2 b ला 2 ब्रॅकेट स्क्वेअरच कॅन्सल होऊन जाईल म्हणजे खाली डिनॉमिनेटरला काहीच उरलं नाही. मग याचा अर्थ काय की b ला मल्टिप्लायर इथं कोणी नसणार आहे. ओके, तर या ठिकाणी सेम मॅनरने मल्टिप्लाय केल्यानंतर परत 1/1 एक फॅक्टर. आता इथं एकटाच फॅक्टर असल्यामुळे पहिले तो फॅक्टर आपण 0 ठेवला आणि रिपीटेडला एक व्हॅल्यू आपण मनाची ठेवतो, पण मनाची ठेवताना कंपल्सरी काय सांगितलंय मी 0. मग आता पहिले दिलेल्या त्यांच्या फॅक्टर आपण 0 ठेवला t - 2 = 0 याचा अर्थ t = +2. हे कुठे ठेवायचं इक्वेशन सेकंडमध्ये. मग t ची व्हॅल्यू +2 ठेवली, 2 × 3 काय होईल 6, 6 - 1 काय होईल 5. t - 2 ची व्हॅल्यू 0 म्हणजे याची व्हॅल्यू 0 होऊन जाईल आणि b ॲज इट इज असेल म्हणजे b ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली 5. आता इथं सेकंड व्हॅल्यू a ची व्हॅल्यू काढायची आपल्याला, ती कशी काढणार मी t = आधी 0 ठेवणार, t ची व्हॅल्यू 0 ठेवली 0 × 3 0 होऊन जाईल, 0 - 1 -1 होऊन जाईल विच इज इक्वल टू t ची व्हॅल्यू 0 ठेवा 0 - 2 -2 -2 × a -2a आणि इथं b ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी इथं काढून ठेवली, त्याची व्हॅल्यू आपण 5 पुटअप करणार. ओके, हा 5 + 5 इकडे पाठवला -5 होऊन जाईल म्हणजे -5 -1 -6 होऊन जाईल आणि -2a -2 इथं मल्टिप्लायर इकडे पाठवा डिवाइड होईल म्हणजे a ची व्हॅल्यू -6 अपॉन -2 विच इज इक्वल टू 3 म्हणजे a ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला 3. आता a आणि b मिळाले तुम्हाला इझिली इथं. मग तुम्ही काय करणार a b उचलणार आणि या ठिकाणी या टर्म्समध्ये ठेवणार आणि ही टर्म्स कोणाची व्हॅल्यू आहे i ची म्हणजे i = a काय होता 3 कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर. a च्या डिनॉमिनेटरला कोण आहे t - 2 विथ रिस्पेक्ट टू dt प्लस b ची व्हॅल्यू काय आहे 5 कॉन्स्टंट बाहेर काढला. परत हा जो इंडेक्स आहे तो पॉझिटिव्ह आहे, तो न्यूमरेटरला पाठवा, काय होईल तो निगेटिव्ह म्हणजे t - 2 ब्रॅकेट रेस टू -2 विथ रिस्पेक्ट टू dt. आता याच्यानंतर इंटिग्रेशन 1/x काय होईल तो log x म्हणजे 3 × log of t - 2 कारण की इथं 1/t - 2 आहे. हा 5 ॲज इट इज. इथं x⁻n चा फॉर्म्युला परत -2 + 1 -1 अपॉन -2 + 1 परत -1 आणि प्लस काय झाला हा c. आता याच्यानंतर आपण काय करणार हा 3 जो आहे बाय लॉगॅरिथमिक रूल 3 इंडेक्सला जातो म्हणजे log of t - 2 ब्रॅकेट रेस टू 3 इथं मायनस प्लस काय होईल मायनस होईल आणि 5 अपॉन हा जो आहे इंडेक्स तो निगेटिव्ह खाली आला तर काय होईल तो पॉझिटिव्ह म्हणजेच काय होईल t - 2 + c. आणि या ठिकाणी t ची व्हॅल्यू आपण ठेवली आहे काय ठेवली आहे t = sin x म्हणजे t ची व्हॅल्यू आपण इथे रिटर्न करणार म्हणजे log of sin x - 2 ब्रॅकेट क्यूब -5 अपॉन sin x - 2 + c. फक्त इझिली की तुम्हाला काही वेळेस डायरेक्ट फॅक्टर नसतील तर सबस्टिट्यूशन करा आणि सबस्टिट्यूशन केल्यानंतर ती सबस्टिट्यूशन फायनल आन्सरला रिटर्न करायला विसरू नका आणि ते तुमचं फायनल आन्सर असेल. आणि अशा प्रकारे तुमचे या ठिकाणी रिपीटेड नॉन रिपीटेड दोन्ही टाईपचे एक्झाम्पल आपण घेतलेले आहेत. तरी काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका, मी तुम्हाला परत एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेल. ओके, पण जेवढे तुम्ही प्रॅक्टिस करणार एक्झाम्पल तेवढं तुम्हाला ते इझी वाटतील. ओके, सो थँक्यू.